येतील अंतराशिष्टांचे अनुभव, तळमळी जीवतया सुखा। आता माझा जीव घेऊन या बळी, बैसवावी ओळी संतांचिया। येतील अंतराशिष्टांचे अनुभव, तळमळी जीवतया सुखा। आता माझा जीव घेऊन या बळी, बैसवावे ओढी संतांचिया। बैसवावे ओढी संतांचिया। विस्तारली वाचा पडविन वेल, कोरडेची बोल फुसवांझे। आता माझा जीव घेऊन या बळी, बैसवावे ओळी संतांचिया। तुका म्हणे आलो निर्वाणाचे वरी, तुका म्हणे आलो निर्वाणाचे वरी। राहोने दिउरी नारायणा, आता माझा जीव घेऊन या बळी, बैसवावे ओळी संतांचिया। विठाला 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 विठाला
अलल्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्बुज तेजस्पुरद्विप्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानो समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समचरण सरोजं सान्द्रनीलाबुधाभं जगन्निहितपाणिं मंडना तरुण तुलसी माला कंदरं कल्लनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरी चरण संताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका हे असो दिठी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे तो जीवची परी तुके महेशेशे एवढे जे महिमेचे करणे देवाच्या बळे मानू मी कवने का सूर्याच्या अंगा उठणी लागतसे केवता कल्पदरुवरी फुलोरा कायसे निपाहुने रो शिरसागरा कवने वासे कापुरा सुवासुदेव चंदनाते कैचे चर्चावे अमृताते केवते राधावे गगनावरी उगवावी घडी केवी तैसे श्री गुरुचे महिमा आकळता के असे
साधन ते जाणून निमियान मन निवांत केले ते जाणून निमियान मन निवांत केले नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली आद्यत्रे जननी देवाची येथील अंतराशिष्टांचे अनुभव तळमळी जीव तया सुखा आता माझा जीव घेऊन या बळी बैसवावे ओळी संतांची प्रस्तुत या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबरा यांचा 4 चरणाचा मला वाटतं खाली बसलेल्यापैकी उभं असलेल्यापैकी सर्वांच्या पाठातला परिचित मोबाईल मध्ये न पाहावा एवढा पाठातला एवढा परिचित अतिशय प्रसिद्ध असा आपल्या जीवनामध्ये गोड असं स्थित्यंतर घडवून यावं आपल्या आयुष्यामध्ये गोड असा एक बदल घडून यावा जेणेकरून ज्या मार्गावरती आपण चाललो तुकोबारांना वाटतंय ते स्थित्यंतर माझ्या जीवनामध्ये मला यशाची प्राप्ती करून देणारं असलं पाहिजे आणि याकरिता माझ्या जीवनात जो बदल घडणार आहे तो चांगल्या व्यक्तीच्या सहवासात घडावा म्हणून जगद्गुरु तुकोबारा आज भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करतात या अभंगाच्या द्वारे आपल्या जीवनातलं इच्छित परमात्म्याच्या चरणी मांडतात विठाला थोर मोठ्यांच्या पादस्पर्शाने पुण्य पावन पुनीत झालेली आपली ही आरळ नगरी आणि सालाबाद प्रमाणे भगवान परमात्म्याच्या असीम अपार कृपाशीर्वादानं साधू महंतांच्या कृपाशीर्वादानं चालत असणारा हा नामचिंतनाचा यज्ञ ही नामचिंतनाची सेवा त्या निमित्तानं श्रीमद भागवत कथेचं आयोजन भागवत कथेचे प्रवक्ते आमचे हरिभक्ती परायण भागवत महाराज शिंदे महाराजांच्या श्रीमुखातून आम्हाला एवढंच पाठ करावं लागते बाकी सगळं पाठ असते आम्हाला भागवत महाराजांच्या श्रीमुखातून अमृतमय वाणीतून कथेचं रसपान तुम्ही करत आहात त्या निमित्तानं कीर्तन मालिकांचं आयोजन आणि आजचं हे या दिवसाचं पुष्प या जनाबाईच्या बालकाच्या वाट्याला समस्त ग्रामस्थ मंडळी आरळकर यांच्या माध्यमातून तथा सगळा तरुण बंधू वर्ग सगळ्यांच्या माध्यमातून ही सेवा या जनाबाईच्या छोट्याशा बालकाच्या पदरी पडते. आजचा योग माझ्या जीवनामध्ये तुम्ही बांधलाय.
महद भाग्याचा आजचा मी दिवस समजतो की आरळकरांचं दर्शन करण्याचा हा या 2 वर्षातला हा दुसरा योग. तुम्हा सर्व ग्रामवासियांना व्यासपीठावर मी वंदन करतो. थोर थोर गायक, मोठी मोठी मंडळी या ठिकाणी तुम्ही गायनाची साथ देण्याकरता उपस्थित करून ठेवली आहेत. त्यांची नावं आकाशाला भिडलेली आहेत. अतिशय उंच व्यक्तिमत्व असणारी. मला वाटतं त्यांची नुसती नावं जरी घेतली आणि त्यांचे गुणवर्णन जरी करत बसलं तरी सगळं कीर्तन होऊन जाईल. अगदी थोडक्यात इकडं माझ्या उजव्या बाजूला हरिभक्तीपरायण संगीत विशारद संगीत अलंकार, आपल्या परिसराचं वैभव, आमच्या परभणी जिल्ह्याचं वैभव, संगीत विशारद संगीत अलंकार, संगीत रत्न, गायनाचार्य, गान कोकिळा. बस झाल्या का देऊ आणखी? हरिभक्तीपरायण आमचे भास्कर दादा या ठिकाणी आहेत. व्यासपीठावर महाराजांना वंदन आहे. त्यांच्या डाव्या बाजूला हरिभक्तीपरायण संगीत विशारद संगीत अलंकार, ज्यांचा गोड गळा आहे, संगीत विशारद त्यांनी गायनामध्ये केलेलं आहे. हरिभक्तीपरायण आमचे परम आदरणीय परममित्र, संगीत रत्न, गोड गळ्याचे धनी आमचे हरिभक्तीपरायण सुधीर महाराज पळशीकर आहेत. महाराजांना व्यासपीठावर वंदन आहे. त्यांच्या बाजूला उभी असणारी सगळी अनुभवानी वरिष्ठ असणारी सगळी मंडळी, तुम्हाला सुद्धा मी व्यासपीठावर असले तरी चालते आपल्याला, तुम्हाला सुद्धा व्यासपीठावर वंदन करतो. ही बालगोपाळांची मांदियाळी, त्यांना सुद्धा खूप अशा पद्धतीनं प्रेम भावना प्रतिपादित करतो त्यांच्याविषयी. ज्यांच्या गोड गळ्यातून चाल ऐकलीत ते आमचे दोघेही हरिभक्तीपरायण, संगीत विशारद संगीत अलंकार आमचे कामाजी महाराज, आणि त्याचबरोबर संगीत विशारद संगीत अलंकार संगीत रत्न आमचे हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज. या दोघाही व्यक्तिमत्वांना व्यासपीठावर मी वंदन करतो. इकडे मृदंगावरती ज्यांची गोड अशी थाप पडते ते संगीत विशारद, माझ्या आवडीचे मृदंग वादक आणि तुमच्याही आवडीचे मृदंग वादक. मला वाटतं महाराजांचा मृदंग जितका देखणा स्वरूपात वाचतो, महाराज सुद्धा तितकेच देखणे आहेत. आमच्या हरिभक्तीपरायण संगीत विशारद संगीत अलंकार आमचे चांदू महाराज या ठिकाणी आहेत. त्यांना सुद्धा व्यासपीठावर वंदन आहे. सगळीच बाकीची मंडळी बरं का, सगळ्याचे नाव काय पाठ झाले नाहीत. माझ्या बुद्धीचा दोष आहे. मला 5-6 वेळा माणूस जरा पक्का भेटल्याशिवाय नाव लक्षात राहत नाही. तुम्ही एकदा घरी तुमच्या कीर्तनासाठी बोलवा म्हणजे मग सगळ्यांचे नाव पाठ होऊन जाते. तसं काही नाही. सगळ्यांच्या चरणांविंदी नतमस्तक होतो. आमच्या समवेत आलेले मृदंगाचार्य आमचे लक्ष्मण महाराज गुरुबंधू सुद्धा आहेत. सगळ्याच या गुरुवर्यांना व्यासपीठावर वंदन करतो. आपल्यापेक्षा मला वाटतं जरा जास्त संख्येनं माय मावल्या उपस्थित आहेत. मला वाटतं बाकीचा पुरुष वर्ग गावातला ऊसतोडीला किंवा दुसऱ्या काही कामाला गेला असावा. आहेत गावात इकडे तिकडे बसले असतील, काही नियोजन करत तिकडे मागे बसलेत काही. या माय मावल्यांच्या चरणांनी सुद्धा नतमस्तक आहे. महाराज, माझा लग्नात सुद्धा जेवढा थाट झाला नाही तेवढा आज थाट झाला. पारणच फिटला आयुष्याचं. खूप खूप आनंद आहे, आनंद आहे. हे जे नातं जुळले ना, हे नातं जुळले, हे नातं एका गोष्टीमुळे जुळले की आपण नात्यानं नातेवाईक आहोत असं नाही. हे आम्ही ज्ञानोबरायांचं नाव घेणारी, तुकोबरायांची नाव घेणारी ही लेकरं आहोत, आणि म्हणून हे विशेष प्रेमाचं नातं जुळले मला वाटतं. आणि त्याच प्रेमाचा परिपाक आहे की एवढं सगळं हे आम्हाला अनुभवायला मिळतं. आमच्या या आरळ गावातील सगळ्या तरुणाईला मी खूप अशा पद्धतीचे धन्यवाद व्यक्त करतो. तुमच्या चरणी प्रेम भावना प्रतिपादित करतो. एवढं मोठं स्वागत तुम्ही या ठिकाणी केलं. सगळ्यांच्या चरणांविंदी नतमस्तक. असाच उत्सव तुमच्या हातानं भगवान परमात्मा करून घेऊ. असाच उत्सव तुमच्या हातानं नेहमी घडत जाऊ. आजच्या अन्नदानाचे यजमान वगैरे आमचे काळेसाहेब या ठिकाणी आहेत. खूप सुंदर त्यांनी सुद्धा सेवा केली. खूप सुंदर त्या ठिकाणी त्यांनी नियोजन केलं. सगळ्यांच्या चरणांविंदी नतमस्तक होतो. आता एकाचं नाव घेतलं आणि एकाचं जर राहिलं तर मला वाटतं तुमच्याच लागल, मी जाईन घरी निघून. त्याच्यामुळं बरं का, माझ्यासाठी तुम्ही सगळे सारखे आहात. तुम्हाला सगळ्यांनाच मी वंदन करतो. तुम्ही वंदनीय आहात. गावातील सगळी अनुभवानं वरिष्ठ असणारी सगळी व्यक्तिमत्व, तुमच्या अनुभवानंच हे सगळं एवढं मोठं कार्य उभं राहते. तुमच्या आशीर्वादाच्या बळावरती ही सगळे तरुण पोरं या ठिकाणी एवढा मोठा उत्सव साजरा करत आहेत. ह्या अनुभवी माणसांचा चेहरा मला सांगत असतो नेहमी, कदम महाराज तुम्ही टेन्शनच घेऊ नका. तुमच्यासारखे अनेक महाराज लोक आम्ही असे गंदुगळीसारखे उगाळून कपाळाला लावलेत. असे हुशार असणारे श्रोते सगळ्यांना व्यासपीठावर मी वंदन करतो. तिकडे बाल्कनी ते सगळे आमचे तरुण बांधव बसलेत, त्यांना सुद्धा व्यासपीठावर वंदन आहे. त्यांचं तिकीट जरा जास्त आहे, वरच आहे ते, म्हणून त्यांना बसायची सुविधा आहे. त्या सगळ्यांना व्यासपीठावर वंदन करतो. आणि सद्गुरू जशी बुद्धी देतील त्या पद्धतीनं अगदी वेळेमध्ये 10ला 5 कमी असताना आपल्याला जय विठ्ठल करायचे.
पण या 1 तासाच्या कालावधीत 2 गोष्टीचे सहकार्य करा. छानपैकी हातानं टाळी वाजवायची आणि मुखानं नामचिंतन करायचं. विठाला विठाला विठाला. चांदू महाराज काय काय जणांना टाळी वाजवलीच नसेल. त्याला वाटलं एवढ्या गर्दीत आपल्याला पाहिलंय कोण. पण तुम्ही टेन्शनच घेऊ नका. मला जरी तुम्ही दिसत नसले तरी त्याला मात्र तुम्ही दिसता. आणि त्यानं पाहिलं की हा या कीर्तनात बसल्या बसल्या टाळी वाजवत नाही, मग तो न्याय करतो. पुढच्या जन्मी तुम्हाला टाळीच वाजवायला होतो, पण ती रेल्वेतली. मला वाटलं रेल्वेतली टाळी तुम्हाला चांगली परिचित असेल किंवा नाक्यावरही वाजते बघा. 10 रुपये द्यावे लागतात. यावर्षी आळंदीच्या वारीमध्ये फेटा बांधून मी माऊलीच्या दर्शनाला चाललो आणि ते लोक मला सुद्धा आशीर्वाद द्यायला लागले. महाराज या लवकर आशीर्वाद घ्या, 10 रुपये द्या. मला वाटतं तिथं टाळी वाजवण्याच्या ऐवजी आपण इथंच टाळी वाजवण्यात आपल्या जीवनाचा शानपणा आहे. विठाला विठाला. सेवेकरता गायलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. आज अभंगातून जगद्गुरु तुकोबराय स्वतःच्या जीवनात एक स्थित्यंतर घडून यावं याच्या करता भगवान परमात्म्याची प्रार्थना करतात. एक इच्छा परमात्म्याच्या चरणी व्यक्त करतात. देवा, मला असं वाटतं माझ्या जीवनाची जी वाट आहे, माझ्या जीवनाची जी वाटचाल आहे, माझ्या जीवनाचा जो प्रवास आहे, तो माझ्या जीवनाचा प्रवास अधोगतीला न जाता ऊर्ध्वगतीकडे गेला पाहिजे. माझ्या जीवनामध्ये बदल घडून आला पाहिजे. माझ्या आयुष्यामध्ये स्थित्यंतर घडून आलं पाहिजे. आणि याच्यासाठी मला असं वाटतं देवा, वाईटाच्या सहवासात जर मी गेलो तर माझ्या जीवनाची दुर्गती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मला माझ्या जीवनामध्ये योग्य बदल घडून आणण्यासाठी मला संतांच्या ओळीला बसव. संतांच्या ओळीतच माझ्या जीवनामध्ये मला ऊर्ध्वगती सापडणार आहे. तुकोबरा इच्छा व्यक्त करतात, पण परमात्मा येतो. महाराज परमात्मा तुकोबरायांना उद्देशून बोलतो. तुकोबराय, तुम्हाला ऊर्ध्वगतीला जाण्यासाठी संतांच्या ओळीत बसवायला हरकत नाही, पण या गोष्टीच्या मोबदल्यात तुम्ही मला देणार काय हो? काय देणार तुम्ही? तुकोबराय सांगतात, देवा आम्ही सदैव सुडेकेत, आमच्याकडे काय तुला देण्यासाठी? माझ्याकडे तुला देण्यासाठी दुसरं काही नाही देवा, पण एक गोष्ट मात्र मी तुला देऊ शकतो. या विश्वामध्ये प्रत्येक माणसाला सगळ्यात जास्त जर प्रिय कुठली गोष्ट असेल तर तो आहे स्वतःचा जीव. स्वतःचा जीव प्रिय आहे. तुकोबराय सांगतात, आता दुसरं काही देण्यासारखं नाहीये, पण माझा जीवच आता तुझ्या चरणी बळी म्हणून देतो. या जीवाचा तू स्वीकार कर आणि मला संतांच्या ओळीत बसव. आता माझा जीव घेऊन या बळी, बैसवावे ओळी संतांची. मला वाटतं अभंगा शिरण्याकरता आपल्याला हे दार फार महत्वाचं आहे. महाराज सांगतायत, मला हा बदल माझ्या जीवनात घडून आणायचा. सज्जन हो, आपल्या जीवनात सुद्धा प्रत्येक माणसाला असं वाटत असतं, माझी आहे ती परिस्थिती बदलली पाहिजे, माझे आहे ते सुख बदललं पाहिजे, माझी आहे ती गती बदलली पाहिजे, मी ज्या ज्या काळात जगतोय तो माझा काळ सुद्धा बदलला पाहिजे, माझं जीवन बदललं पाहिजे, माझं आयुष्य स्थित्यंतराला प्राप्त झालं पाहिजे. पण ऐका, हे बदल घडून आणत असताना बदल तर फार महत्वाचे असतात. बदल प्रत्येकाच्या जीवनात घडून आलेच पाहिजेत. बदलाशिवाय निसर्ग सुद्धा नाही. निसर्ग पिढ्यान पिढ्या बदलून टाकतो. आपल्या जीवनात सुद्धा प्रत्येकाला बदल अपेक्षित आहे. कुणीतरी विचारलं होतं, या भारतामध्ये जन्माला आलेल्या, भारत रत्न या पदाला पोहोचलेल्या लता मंगेशकरांना, त्यांना सगळे प्रेमानं दीदी असं म्हणायचे. सुधीर महाराज त्या दीदींना विचारलं होतं, दीदी तुमचा आवाज एवढा गोड आहे, सगळं विश्वाचे विश्व तुमच्या आवाजाचा दिवाने, सगळं विश्व. ज्ञानोबरांचे अभंग तर तुम्ही लिहिलं, या सामान्य माणसाच्या कंठापर्यंत पोहोचून टाकले. किती गोड आहेत ना. लता दीदीने गायलेले ज्ञानोबरांचे अभंग तुम्ही ऐका. खऱ्या अर्थानं मला वाटतं न्यायच मिळाला त्यांच्या गळ्यानं. इतका गोड गळा. अगदी अगदी 7 वर्षाच्या लेकरापासून 95 वर्षापर्यंतच्या म्हाताऱ्याला विचारा, तुम्हाला लता दीदींची ओळख आहे का? तर ते म्हणतील, हो ना महाराज, त्यांनी अभंगही गायले, सिनेमाचे गाणेही गायले, भावगीतही गायले, सुगम संगीतही गायलं, सगळं सगळं गायलं. इतका गोड गळा हो. पाहिलं ऐकलं की सगळा दिवस चांगला जायचा, इतका गोड गळा. कुणीतरी मुलाखत घेताना सहज विचारलं, दीदी हा मानवी देह जर संपला आणि पुन्हा तुम्हाला याच भारतामध्ये जर जन्म घेण्याची संधी प्राप्त झाली
इथं पुन्हा मानव म्हणून जर देह मिळालाच तर तुम्हाला पुन्हा गायिकाच व्हायला आवडेल ना. आता एवढ्या मोठ्या गायिका, त्यांचं उत्तर काय असायला पाहिजे होतं, मला गायिकाच व्हायला आवडेल. पण तुम्हाला नवल वाटेल आरळकर उत्तर आहे का, एवढ्या मोठ्या गायिकेचं उत्तर होतं, कदाचित मला जर देह मिळालाच मानवाचा तर मला नक्कीच गायिका व्हायला आवडणार नाही, मला दुसरं काहीतरी व्हायला आवडेल. माझा दृष्टांत संपला. याच्यातून घ्यायचंय काय, प्रत्येकाला वाटत असतं माझ्या जीवनात बदल घडला पाहिजे, त्यांना सुद्धा वाटतं माझ्या आयुष्यामध्ये बदल घडला पाहिजे, अपेक्षा आहे बदलाची. संत मायबाप सुद्धा आपल्या जीवनामध्ये बदल अपेक्षा करतात, बदलाची. काही ऐसी दशा येईल माझे अंगा, काही ऐसी दशा येईल माझे अंगा, काही ऐसी दशा येईल माझे अंगा, काही ऐसी दशा येईल माझे अंगा. चित्त पांडुरंगा झुरतसे, चित्त पांडुरंगा झुरतसे, नाटवुनी देहा पायाचे चिंतन, नाटवुनी देहा पायाचे चिंतन. चित्त पांडुरंगा झुरतसे, चित्त पांडुरंगा झुरतसे, नाटवुनी देहा पायाचे चिंतन, नाटवुनी देहा पायाचे चिंतन. काही ऐसी दशा येईल माझी अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे, चित्त पांडुरंगा झुरतसे, नाटवुनी देहा पायाचे चिंतन, नाटवुनी देहा पायाचे चिंतन. महाराज सांगतात माझ्या जीवनात सुद्धा मला बदलाची अपेक्षा आहे, पण मोठी माणसं चांगल्याच्या सहवासात आपल्या जीवनातला बदल घडवून आणत असतात. ऐकताय तुम्ही, तुम्हाला सुद्धा हे जर घडवून आणायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये आपल्या सहचर्याला ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्या असल्या पाहिजेत. लक्षात ठेवा, उच्च जागेवरती जायचंय ना, मग सोबती सुद्धा जरा उच्चच असले पाहिजेत. अधोगतीला जायचं असेल तर जीवन अधोगतीला नेण्याकरता संगत सुद्धा जीवनामध्ये तशी घडली तर आपल्या जीवनाची जी स्थित्यंतराची गती आहे ती अधोगतीकडे गेल्याशिवाय राहत नाही. पतन उद्धार संघाचा महिमा, पतन उद्धार संघाचा महिमा, पतन उद्धार संघाचा महिमा, पतन उद्धार संघाचा महिमा. जावे आधमा संत जनी, ते जावे आधमा संत जनी, ते जावे आधमा संत जनी, ते जावे आधमा संत जनी. पतन उद्धार संघाचा महिमा, पतन उद्धार संघाचा महिमा, पतन उद्धार संघाचा महिमा, उद्धार संघाचा, पतन उद्धार संघाचा महिमा,
आपल्या जीवनामध्ये अधोगती प्राप्त करून घेण्यासाठी वाईटाचा सहवास लाभला ना, महाराज तर सांगतायत वाईटाचा संबंध आयुष्यभर सहवास लाभू द्या, वाईट तर होणारच. पण काय महाराजांचे प्रमाण आहेत. तुकोबारा एका ठिकाणी बोलतात, अरे मोडलं तरी चालतं बरं का, मोडलं तरी एखाद्या वेळेस चालून जाईल. पण महाराजांचे शब्द आहेत, संसाराचं क्षेत्र असू द्या नाहीतर परमार्थाचं क्षेत्र असू द्या, नुसतं लचकणं सुद्धा चालत नाही, नाही चालत. म्हणजे लचकण्या इतकं सुद्धा वाईटाचं सहवास चालत नाही. नुसतं लचकलं. परमार्थाच्या क्षेत्रावरती पथावरती चालणाऱ्याचं मन असं पवित्र असतं, पवित्र. पण त्या पवित्र मनाला कुठला तरी वाईटाचा वारा असा शिवून जातो आणि काही क्षणाकरता आपलं मन त्या मार्गावरून भटकून इतर काहीतरी विचारात ज्यावेळेस विवरण करायला लागतं ना, महापुरुष सांगतायत ते जे लचकणं असतं ते लचकणं सुद्धा चालत नाही. काय ज्ञानोबारांचे शब्द आहेत, केवी लचकली या दिठी, लचकणं सुद्धा चालत नाही. मला वाटतं याच्याकरता थोडी रामायणातली जरा उदाहरणं घेतली तर फार चांगलं लक्षात येईल, आहे की नाही? आणि थोडं आता रामायणाकडेच लक्ष देण्याचा जास्त काळ आहे. या 22 तारखेला तर तुम्ही रामायणच आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आत्मसात केलं असेल. आमच्या कुलदीप दादानी, आमच्या राखोंडे दादानी, नानांनी, आमच्या भाऊंनी सगळ्यांनी व्हिडिओ दाखवली मला. म्हणजे महाराज काय आनंद होता त्या दिवशी. मी तर 3 कीर्तन करून आलो. अक्षरशः लोक गुलालात भिजली होती, गुलालात पूर्ण पूर्ण. म्हणजे तो निवडणुकीचा गुलाल नव्हता, तो प्रभू निवडून आल्याचा गुलाल होता. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या हृदयामध्ये एकच एकच नाव होतं. ते गीत फार गाजते बघा आता, हर घर में अब एक ही नाम, जय श्री राम जय श्री राम. हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, ए भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. विश्वातलं सगळ्यात मोठं तिसरं मंदिर, विश्वातलं सगळ्यात मोठं तिसरं मंदिर तयार होते. रुंदी किती? तुम्ही जाणार आहेत ना अयोध्येला? सगळे जाणार आहेत की नाही? माय माऊल्यांनो, तुम्हाला फक्त एक विनंती आहे, तुम्ही तुमच्या मालकाला विनंती करा, मालक मला जेजुरीला नाही नेलं तरी चालेल हो, नसू दे तुमचा घरी घोडा, नाका जाऊ तुम्ही जेजुरीला, अडचण नाही. तुम्ही मालकाला माग, ते गाणं म्हणत नाही, मालकाला तुम्ही मागणं मागा. मालक माऊलींचं दर्शन दरवर्षी करते हो, नेतात तुम्ही मला आळंदीला, तुम्ही पंढरीलाही मला नेतात. पण फक्त आता एकच इच्छा आहे, गळ्यातलं 5 तोळ्याचं नका करू, पण मरायच्या आधी फक्त एकदा मला अयोध्येला घेऊन चला, बस माझ्या जीवनातलं सगळं काही मला प्राप्त झालं. एवढं फक्त मागणं मागा आणि एकदा अयोध्येला जाऊन या. 250 फूट रुंदी आहे, 360 फूट लांबी आहे, मला वाटतं 161 फूट उंची आहे, 3 मजली आहे. 3 मजली प्रभूचं जे मंदिर होते 3 मजली होते. 4 ते 4.5 फुटाची रामललाची मूर्ती आहे. आणि मला वाटतं याची देही याची डोळा आपल्याला ते सगळं पाहायला मिळतंय. जुन्या पिढ्यांना त्यांच्या फोटोकडे पाहून तुम्ही हसणार आहेत, अरे गड्या एवढा मोठा परमार्थ केला, भिंतीवरती फोटो तुमचा मी लावला, पण तुम्हाला नाही जे भाग्य प्राप्त झालं, आता मला आरळकर म्हणून ते भाग्य प्राप्त होतंय. मरायच्या आधी मला प्रभूचं दर्शन होतंय, सिंहासनारूढ होत आहेत माझे प्रभू, ठीक नाही? मरण्याच्या अगोदर आपल्याला ते सगळं पाहायला मिळतंय. आणि मंदिराचा विशेष आहे महाराज, त्या मंदिराचा विशेष काय विशेष आहे का? त्या मंदिरामध्ये कुठंच आपल्या बांधकामामध्ये गज वापरतात, मध्ये असते ना गज, का वापरत असतील? मी एक तर्क लावला, कदाचित कालांतरानं गज गंजून जातात. माणसाची बुद्धी सुद्धा कालांतरानं काय होती? गंजून जाती. म्हणजे बऱ्याच जणांची आताच गंजलेली असती. तुम्हाला सांगू, 2 माणसं अशी समोर उभी होती आणि दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. एकानं त्याला विचारलं, बक्षीस पाहिजे का बक्षीस? तो म्हटला हो ना. मग प्रश्नाचं उत्तर दे. म्हटलं हो देतो. सांग ना काय?
म्हणजे माझ्या हातात जी पिशवी आहे, या पिशवीत काय आहे हे जर तू सांगितलंस तर याच्यातले आंबे तुला. तुम्हाला नाही कळलं? चहा पेल्यास भेटू आपण. बरं जाऊ दे आता. हे ज्याला कळलं नसल त्यानं पुढचं ऐका. तो पुढचा विचारच करायला लागला. म्हणला विचार करून सांगावं लागेल. ते म्हटलं अरे प्रश्न सोपा आहे ना. म्हणे या माझ्या पिशवीत काय आहे हे जर तू सांगितलंस तर याच्यातले आंबे. आता काही जणांना आणखी नाही कळत नसेल तर दंडवत आहे तुमच्या पायावर. काजू बदाम जरा चालू करा सकाळी सकाळी. ते म्हटलं जाऊ दे गडे, ह्या प्रश्नाचं उत्तर नाही आलं, आता या प्रश्नाचं उत्तर दे. म्हणे या पिशवीत आंबे आहेत हे तुला माहित झालं आता. पण या पिशवीत किती आंबे आहेत हे जर तू सांगितलंस तर 12चे 12 तुला. आता आले बघा बरोबर तुम्ही टाळ्या. थोडी रेंज यायला प्रॉब्लेम येते. कदाचित लोखंडाला गंज लागत असावा म्हणून, बुद्धीलाही गंज लागत असावा म्हणून सगळ्या इंजिनियर लोकांनी विचार केला असेल प्रभूच्या मंदिरात एक सुद्धा लोखंड नसलं पाहिजे, एक तुकडा सुद्धा नसला पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला विशेष वाटेल सगळीची सगळी दगड जी जोडली आहेत ना ती पितळामध्ये जोडली आहेत. पितळाच्या आपल्या थाप्या काय म्हणतात त्याला, असं काय म्हणता येईल ते म्हणा तुम्ही, त्यानं जोडली आहेत ती. एक सुद्धा कुठं खेळा मारलेला नाही, कुठंच खेळा मारलेला नाही. खाली जे आपण पाया रचतो, आपल्या घराचा पाया 4-5 फूट, भले भले तर 10 फूट 20 फूट याच्या पलीकडे जात नाही, है की नाही. पण 40 फुटापर्यंत माती बाहेर काढून त्याच्यामध्ये सगळ्यांच्या निरीक्षणाखाली बनवलेली माती आतमध्ये टाकली. 1000 वर्षापर्यंत पुन्हा दुरुस्ती करण्याची गरज पडणार नाही. 1000 वर्षापर्यंत, 1000 वर्ष नाही सहज सोपं. ते करणारे सुद्धा मन लावून करत असतील ना, म्हणूनच एवढं कार्य उभं राहते. बघा एक दिवस अयोध्येला जाऊन पहा. मला वाटतं रामायण आपल्या समोर जर दृष्टीस ठेवलं ना आपल्याला जगण्याची वाटच सापडून जाईल. वाईट जर विचार मनाला शिवला तर काय होतं ऐका. रामप्रभू गादीवरती उद्याच्या दिवशी बसणार आहेत. सगळी अयोध्या नगरी आनंदात आहे, सगळं नगर आनंदात आहे. पण एकाच्या मात्र पोटात दुखत होतं, त्याच्या पोटातही दुखत होतं आणि त्याचं मन सुद्धा थारेवरती नव्हतं. आणि म्हणूनच तिचं नाव होतं काय, मंथरा. तिचं मन थारेवरती नव्हतं. तिला लक्षात येतंय ती बुद्धिमान आहे. आणि बुद्धिमान माणसं गावातल्या माणसाचे भांडण लावून देण्यामध्ये तरबेज असतात. बुद्धिमान माणसं आपल्या डोक्याचा वापर चांगल्या कार्यात नाही करत. बुद्धिमान माणसं आपल्या डोक्याचा वापर, आपल्या ज्ञानाचा वापर दुसऱ्याचं लावून देण्यामध्ये करत असतात. काही मिळत नाही त्यांना, पण त्यांना हे ज्ञान असतं पक्क. मंथरा जाते कैकेयीच्या महालात. कैकेयी उद्या राम गादीवरती बसणारे. महाराज एवढा आनंद झाला कैकेयी मातेला, गळ्यातला मोत्याचा हार काढला आणि भिरकावला त्या मंथरेच्या हातात. तो मोत्याचा हार हातामध्ये घेतला. मंथरा हाराकडे पाहते, खुश व्हावं ना, पण चेहरा पडला तिचा. तिनं तो हार असा भितडावरती भिरकावून दिला. नवल वाटलं कैकेयीला, एवढा मोठा मौल्यवान हार मी देते आणि हिला आनंद वाटत नाही. फेकून दिला हिनं हार. तो जो तिनं त्याग केला ना हाराचा, त्या त्यागाचा प्रभाव त्या हिच्या कैकेयीवरती, आपलं कैकेयीवरती पडला. त्याग फार मोठा असतो. काय जणांचा त्याग असा असतो की 5-5, 25-25 माळा घालतात. कपडे जरा विस्कटलेले असतात, फेटाही विस्कटलेला असतो. आणि मग ते त्यांचा त्याग पाहिला की लोक श्रद्धेनं त्यांच्याकडे ते भुलतात, पाठीमागं पळतात. कीर्तनाचे पैसे आम्ही घेत नाहीत, पुन्हा 6 महिन्याने येतात ते फाडा पावती, गाव धुवून घेऊन जाते. लोकायला पत्ता नाही लागत आपलं साल्ट कवा निघालं ते कळत सुद्धा नाही. त्यागाला भुलतात लोक, त्यागाला भुलली कैकेयी. अगं उद्या जर राम गादीवरती बसला आणि कौशल्या जर पट्ट राणी झाली तर ती सवतीपणाचा बदला घेईल, तुला भांडे घासायला लावील, तुला भांडे घासायला. म्हणजे मग बाई तुझं बरोबर आहे. भांडे घासणारीची बुद्धी कुठपर्यंत चालणार आहे, भांडे घासण्यापर्यंतच. तुला भांडे घासायला लावील म्हणे मग बघ जरा विचार कर, त्याला गादीवरती बसू देऊ नको. एकदा फक्त मन लचकलं, एकदा ते लचकलेलं मन काय त्यानं केला प्रताप. अहो सगळं रामायण घडलो, काय प्रताप केला. प्रभू गादीवरती बसणार आहेत पण प्रभूला वनामध्ये जावं लागलं. राजपथावरती चालणारे चरण
जंगलाच्या काट्या कुट्याच्या रस्त्याने चालतायत. विधीचं विधान परमात्म्याला सुद्धा रोखता नाही आलं. पत्ता पत्ता तिनका तिनका जोड़ते जाते हैं, महलों के वासी जंगल में कुटी बनाते हैं, कुटी बनाते हैं. विधना तेरे लेख किसी की समझ न आते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिया वन को जाते हैं. कर्म प्रभूला सुद्धा चुकलं नाही, जंगलामध्ये जावं लागलं. सीते निरोप दे आता. पण सीता माता सुद्धा प्रभू सोबत जातायत. जरा बारकाईनं ऐका माई बाप. लखन दादा सुद्धा प्रभू सोबत जातायत. छोटीशी पर्णकुटी प्रभूनं बांधली आणि त्या पर्णकुटीमध्ये सीता मैया सहित प्रभू राहतात. तुम्ही ऐकताय, अयोध्येचं राजवैभव सोडून सीता माता जंगलातल्या पर्णकुटीत राहतायत. आणि तुलसीदासजी वर्णन करतात, जितकी सीता अयोध्येत आनंदात आहे तितकीच सीता वनात सुद्धा जंगलात सुद्धा आनंदात आहे. आरळ मधल्या सुद्धा सीता मैयाने लक्षात ठेवावं. आपला राम जर संकटात सापडला असेल, तुम्हाला कळतंय ना माझी भाषा, आपला घरचा राम जर संकटात सापडला असेल तर तुमच्याशिवाय कोणी नसतो. त्यांना पाठीशी उभं राहिलं पाहिजे. मालक नसू दे आपल्या घरी काही अडचण नाही, मी तुमच्या पाठीशी खंबीर उभी आहे. ज्या घरातली ज्या संसारातली स्त्री आपल्या पुरुषाच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहते ना, त्या पुरुषाचा परमार्थही सुंदर होतो, त्या पुरुषाचा संसार सुद्धा सुंदर होतो. ऐका, पण सीता मैया धड असली तर ती रामप्रभूची सीता मैया होती. या काळातल्या प्रत्येक रामप्रभूला विचारा, इथं बसलेल्या ज्याला ज्याला कोरोना झाला होता आणि 21 दिवसाचा ज्याला ज्याला वनवास लाभला होता, त्याला त्याला आपल्या आपल्या सीतेची परीक्षा कळाली. ओ कळाली अशी लांब काय मेल्या, इकडे येऊ नको तिकडेच राह, इकडे येऊ नको. ऐकताय तुम्ही, परीक्षा कळाली सीतेची. सीता मैया आनंदात आहेत. सियम अनुराम चरण अनुरागा अवध सहित समवन प्रिय लागा. सियम अनुराम चरण अनुरागा अवध सहस समवन प्रिय लागा. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. तिथं सुद्धा आनंदात आहेत. ऐका, सीता मैया आनंदात आहेत. पण एक प्रसंग असा घडला, पुढून हरण गेलं. हरण हरिण 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 गेलं. कशाचं होतं? कशाचं? अहो सोन्याचं होतं. सोन्याचं होतं का सोन्यासारखं होतं? सोन्यासारखं हरिण होतं. पण नुसतं सोन्यासारखं हरिण पाहिलं आणि मनाला वाईट विचार शिवला. बाई, या वनामध्ये इतकं सोन्यासारखं हरिण दिसतंय, याची चोळी जर घालता आली तर किती चांगलं होईल. एक एक मनाला विचार शिवला, मन वळालं एका बाजूला आणि परिणाम झाला. माझे ज्ञानोबराय सांगतात, विठाला वाटली असता बुद्धी विषय सुखाची परमावधी. जीव तैसा उपाधी आवडे लोका. आवडी लोका आणि फळाची हवा.
हृदयी कामो केला रिघावा तयाचा असने दिवा ज्ञानाचा गेला ज्ञानाचा गेला. ज्ञानोबा सांगतात एकदा बुद्धी अवाटली ना ती साथ तर देत नाही, पण अवाटली आपल्या जीवनामध्ये दुर्गती व्हायला सुरुवात होते. सीता मैयाला दुर्बुद्धी सुचली दुर्बुद्धी का सुचली रामायणात याचं उत्तर नाही, पण सुचली आणि परिणाम झाला प्रभूचा वियोग सहन करावा लागला. वासुकीच्या वनी सीता शोक करी वासुकीच्या वनी सीता शोक करी का हो तरले रघुनाथ दुरी वासुकीच्या वनी सीता शोक करी. अशोक वनामध्ये शोक करीत बसावं लागलं सीता मातेला. एकदा मन वळालं रेणुका मातेचं, फक्त एकदा मन वळालं, एकदा रेणुका मातेचं, एकदा परशुरामा करवी आपलं शिर छाटून घ्यावं लागलं. एकदा वळालेलं मन एवढा प्रताप करू शकतं. तुकोबाराय सांगतात मग एक काम करा ना, आपल्या मनाला वळण लाभणारच नाही असं काहीतरी करा ना, असं काहीतरी करा. काय होतं माहिती का, ही आमची सगळी तरुण पोरं आहेत ना, अशी चांगल्या मार्गाने वाहतात बघा, चांगल्या मार्गाने चालत असतात. पण चांगल्या मार्गाने चालत असताना, चांगल्या मार्गाने चालताना कुणीतरी दुर्जन असा आडवा येतो, त्याच्या जीवनात सगळी हलचल करून टाकतो आणि त्याला आपला मार्ग बदलायला लावतो. चांगला टाळ वाजवत होता, लोक म्हणतात चांगला हरिपाठाला येत होता, चांगला भजन करत होता, पण आता काय झालं काय माहिती, दारू पिऊन पडायला लागला. लक्षात घ्यायचं की कुणीतरी दुर्जन आडवा आला. तुकोबारांनी याच्यासाठी काय प्रमाण दिली गाथ्यामध्ये. महाराज सांगतायत तुकोबाराय कुणबी होते बरं का, कुणबी महाराजांची प्रमाण आहेत. बरे देवा कुणबी केलो नाही तरी गेलो, नाही तरी बरे देवा कुणबी केलो, नाही तरी महाराज कुणबी आहेत आणि कुणबट्याचं काम असते काय, व्यापार नाही, शेती करावं लागते. तुम्ही आता शोध घेतलाय की नाही मला माहित नाही, पण आमचे जरांगे पाटील लागले ते युद्धाच्या तयारीला. इथली काय काय पोरं आता जाणार सुद्धा असतील मुंबईला. गेले का? वा जय हो. आरळच्या बऱ्याचशा बातम्या सुद्धा मी पाहिल्या. उपोषणाला सुद्धा आमचे सगळे तरुण बांधव बसले होते. खरं सांगू, मला जरांगे पाटलाकडे पाहिलं की शिवछत्रपतींचा इतिहास आठवतो. कसे असतील राजे, कसे असतील राजे. मी नेहमी कीर्तनात गात असतो बघा, माझा शिवबार माझा राजार, माझा राजार, माझा शिवबार, सुभेदाराची सुनलई सुंदर माझ्या राजान पाठीवली, जशीच्या तशी हे माझ्या राजार माझ्या शिवबार. शिवछत्रपतींचा इतिहास मनोज जरांगे पाटलाला पाहिल्याबरोबर लक्षात येतो. छत्रपतींकरता मृत्यूला कवटाळणार एक 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 मावळा कसा असेल. बाजी प्रभूला मला या डोळ्यानं पाहता आलं नाही पाहता आलं, पण मला लक्षात येते की बाजी प्रभू नेमके कसे असतील. तानाजी महाराजांना मला या डोळ्याने पाहता आलं नाही, पण मी आज तुम्हाला सांगू शकतो की तानाजी महाराज नेमके कसे असतील. मुरारबाजीला मला पाहता आलं नाही, पण मुरारबाजी नेमके कसे असतील मी आज तुम्हाला सांगू शकतो. तुम्ही उत्तर जाणून ठेवा. मुरारबाजी कसे असतील, तानाजी कसे असतील, बाजी प्रभू कसे असतील, तर ते माझ्या मनोज जरांगे पाटला सारखे असतील. सोपं नाही महाराज. अर्धा तास जर जेवण लेट झालं ना, अर्धा तास, कुलदीपराव, अर्धा तास जर जेवण लेट झालं
तर तिसऱ्या मिनिटाला तांबा भिरकावला जाते. तांब्यात म्हणते ना, तिसऱ्या मिनिटाला वाढतीस का नाही, पावतोय सोय. पण पठ्ठ्यानं 21 दिवसाचे उपोषण करावेत. मला वाटतं ही ताकद फक्त छत्रपतींचे मावळेच घडू शकतात, दुसरे नाही. आणि म्हणून तरी हर हर महादेव गरजत उठले लढले मैदानी लढले मैदानी लढले मैदानी परवान केली आपुल्या जीवाची त्या शूर मावळ्याने महाराजांकरता टाळ्या वाजवा. तसे कोणी बैमान होईनात आता. चला ठीक आहे, कारण जरांगे पाटलांनी सगळे बैमान सुद्धा आपल्या बाजूने करून घेतात. या तुम्ही इकडे, तुमचं स्वागत आहे, काय अडचण नाही, आपलेच आहेत सगळे. मला वाटतं मागच्या वर्षी काय विषय झाला की नाही मला माहित नाही, पण मी नेहमी सांगत असतो, जात जी असते ना, जात ती प्रत्येकानं आपापली जात शोधली पाहिजे. कशाला म्हणतात जात? बरं, कुणबी जर कुणी असेल तर त्याची जात ही खरीच कुणबी होती का पहिली? तर उत्तर असं आहे, छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये जी माणसं शेतीची कामं करायची त्यांच्याकरता एक, त्या जमातीकरता एक शब्द होता, कुळव आणि बी. कुळव याचा शब्दशः अर्थ होतो मशागत कर. आणि महाराज मशागत करून काय करू? तर उत्तर आहे बी म्हणजे पेरणी कर. कुळव बी त्या जमातीला शब्दच तयार झाला. हे कोण आहेत? हे कुळव बी. आता ते कालांतरानं व कधी गळून पडलं माहित नाही. कुळबी, काय जणांच्या नोंदी या कुळबी या शब्दाने सुद्धा सापडल्यात. कुळबी आणि त्याळच पुन्हा न झालं. कुणबी आणि असे शब्द अपभ्रंशित करण्यात आपल्यालाही हातखंड आहे आपला. ते घरामध्ये एक असते बघा असं बहुगुण काय माय बहुगुण शाबास, असं म्हटल्याशिवाय असं मस्त वाटत नाही. ते बघून बरं त्याच्याकडे बघूच जरा, आता ऐका. ते बहुगुण त्याला शब्द आहे, बहुगुण. त्याच्यामध्ये गुणच बहु असतात. चहा करायचा असला त्याच्यातच, पाणी तापवायचं असलं त्याच्यातच, भाजी करायची असली त्याच्यातच, ते करायचं असलं काय वाईटच विचार करणार, चांगला विचार नाहीच करणार. मी गंगाफळ म्हणालो शिजवायचं एकादशीला, ते आपण गंगाफळ शिजवत होतो ना पहिले, ते म्हणालो मी. हे दुसरंच हे दुसराच विचार करते, वाईटच विचार करणार ना, चांगलं नाही. ऐका, बहुगुण त्याचं काय करून टाकलं आपण, बघू ना. एखाद्याचं नाव उमेश असू द्या, लगेच त्याचा उम्या. सोपं. एखाद्याचं नाव तुकाराम असू द्या, लगेच त्याचा. एखाद्याचं नाव भागवत असू द्या, लगेच त्याचा. महाराज लोकांनी सांगितले कशा गुदगुल्या होत्या. चला ऐका, महाराज सांगतायत, अरे जात शोधली पाहिजे. तुकोबाऱ्या सुद्धा कुणबी आहेत, आणि कुणबी असणारे तुकोबाऱ्या शेतावरती जातात.
तो प्रसंग पाहतात आणि महाराजांना प्रमाण सुचते. संगती करता ऐका. ते जुन्या काळामध्ये विहिरी असायच्या पहा. विहिरीतून बाहेर पाणी काढण्यासाठी काय असायचं ते? हा? मोठ. शाबाश. मोठ. तुकोबाऱ्यांनी ती मोठ पाहिली. आता त्या गाथ्यात काही प्रमाण मला सापडलं नाही, म्हणून त्या प्रसंगाला अनुसरून मी काही 2-3 गाणे काढली. फार सुंदर आहेत त्या. जुना शेतकरी आठवा. जुना शेतकरी ते मोठे वरी ओढण्यासाठी असे 2 महाराज लावलेले असायचे त्यानं पुढं. हा, हे 3Gतच आणखीन याला काही लक्षात येणार. मी परत माझं वाक्य रिवाइंड करतो ऐका. मोठ अशी वरी ओढण्यासाठी 2 महाराज लावलेले असायचे. आबा बरोबर ना? हा बघा म्हणाले बरोबर आहे. चला, बैल लावलेले असायचे, पण ते ट्रॅक्टरनं आता बैल संपून टाकले. जुना काळ आठवा. बैल पुढे चालायचे, तुकोबाऱ्यांच्या गवळणी, निळोबाऱ्यांच्या गवळणी, नाटाच्या अभंग पाठीमागं ऐकायला मिळायचे. आता ट्रॅक्टरवरचे गाणे ऐकायला मिळतात. आता नाही राहिलं. जरा पहा जुन्या काळात जाऊन. ते बैल चारायचे ना, चालवायचे बैल, मग मागे गाणे यायचे. या गरमाच्या बाणाचा यग बाणाचा, ढोल मोराच्या बाणाचा ढोल बाणाचा, या गरमाच्या बाणाचा यग बाणाचा, ढोल मोराच्या बाणाचा ढोल बाणाचा. सर्जा राजाची हनाम जोडी, सर्जा राजाची हनाम जोडी, पुन्हा वितहाती गोडी मन राजा रे, पुन्हा वितहाती गोडी मन राजा रे. प्रमाण सापडला नाही म्हणून हे घेतलं. काय गाणे असायचे महाराज. हा, डबल एकदा. चल रे सर्जा, चल रे सर्जा, चल रे राजा, बिगी 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 डोलान डोलान, गाऊ मोठ वरच गाणं, गाऊ मोठ वरच गाणं, गाऊ मोठ वरच गाणं. चल रे सर्जा, चल रे राजा, बिगी 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 डोलान डोलान, गाऊ मोठ वरच गाणं, गाऊ मोठ वरच गाणं, गाऊ मोठ वरच. काळ्या मातीत मातीत ती पण चालते, ती पण चालते, ती पण चालते. अन्नासाठी एकदा टाळ्या वाजवा काय. हे तुम्हाला आवडेल मला काही अपेक्षा नव्हती, पण धन्यवाद. काय महाराज सांगतायत असे गाणे ऐकू यायचो. तुकोबारा उभेत, ते दांड असा केले, सरळ पाणी जावं म्हणून काय केलेलं असते नाना? दांड. काय? पलांड. पलांड आमचं दांड म्हणते. दांड. कस दांड दांड केलं. दांड. महाराज दांड नाही. महाराज एकदम सॉफ्ट आहे. ते दांड केलेलं असते आणि मग त्या मोठीतलं पाणी त्या दांडात पडते, सरळ पाणी जाते असं, सरळ 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 झुळझुळ पाणी जाते असं पुढं. तुकोबाऱ्यांनी ते पाहिलं गडे, आणि तुकोबाऱ्यांच्या लक्षात आलं 2 काड्या त्या पाण्यासोबत अशा पुढं वाहत वाहत चालल्या. मग त्याच्यातली एक काडी पुढं वाहताना अशी आडवी झाली, आडवी त्या दांडात आडवी झाली. काय तुकोबाऱ्यांची नजर आहे. महाराजांना ती काडी दिसली, झालं ना प्रमाण तयार. महाराज सांगतायत अरे ती काडी साधी नाही गड्या, दिसायला जरी काडी असली तरी परिणाम असा झाला त्या पाण्याला आपली दिशाच बदलावी लागली. हो, दिशा बदलावी लागली. कसं? ती काडी आडवी झाली, येणारा सगळा पाला पाचोळा अडकायला लागला ना, आणि पाला पाचोळा अडकल्यामुळे येणारी सगळी माती, सगळा गाळ तिथंच अडकला. आमच्या आवल गावात त्याला म्हणते तुंबाडा बसला. इकडं हा तुंबाडाच म्हणते. तुंबलं तुंबलं तुंबाडा बसला. तुंबाडा. पाण्यानं बिचाऱ्यानं विचार केला आता हे काही पुढे जाऊ देत नाही, आपल्यालाच आपल्या जीवनाची वाटच बदलावी लागेल. बदलली त्यानं वाट. चाललं ते सैरा वैरा. जीवनात सुद्धा असंच आहे.
चांगल्या मार्गाने चालणाऱ्या माणसाच्या आयुष्यात असंच कुणीतरी येतंय पा, असं आडवं येतंय, पाला पाचोळा तिथं अडकते, माती तिथं अडकती, जीवन बर्बाद होते, बर्बाद. ऐका, आडपडे काढी ओ आडपडे काढी काढी आडपडे काढी काढी आडपडे काढी ओ आडपडे तैसे दुर्जनाचे संगते हो, तैसे दुर्जनाचे संगते संगते तैसे दुर्जनाचे संगते संगते तैसे दुर्जनाचे हो, तैसे दुर्जनाचे संगते तैसे आडपडे काढी काढी आडपडे काढी तरी ते बहुत पाणी खोडी तैसे दुर्जनाचे संगती संगती अनेकांचे घात होती. संगत तपासा गड्या आपली, संगत तपासा. या गावाचं भाग्य ही ही काय लेकर आहेत, सगळी सगळी चांगल्याच्या संगतीला आहे. कधी आमच्या रावखोंडे महाराजाचा फोन येते, महाराज आज इकडं कीर्तनाला चाललो, आज तिकडं कीर्तनाला चाललो. दिवसभर काम केलं, आमच्या नानाची गाडी तयारच असती, चाललोत महाराज आज इकडं. आम्ही मानलं नाना त्याला काही स्पेअर पार्ट टाकावं लागते त्या गाडीला. ते म्हटले महाराज सगळी राख लागली ना गाडीच्या तरी चालेल, पण कीर्तन नाही सोडणार, नाही सोडणार. काय मेहनत घेतात महाराज खरंच. यांचे चेहरे पहा तुम्ही, पायाला अशी भिंगरी लागल्यासारखे हे सगळे तरुण पळतायत, सगळे तरुण. मग अशी कुणीतरी म्हणत होतं, महाराज म्हणे 5-6 दिवस झालं चप्पलच कुठे गेली काहीच माहित नाही, त्याच्यामुळं ताणच घेईना. म्हटला घरीच ठेवून यायलो, असे काताडी निघाले, इतकं पळावं लागायले. पण हे तुमच्या जीवनामध्ये फलदायी ठरणार आहे. एक दिवस तुमच्या जीवनात हे सगळं जे तुम्ही कष्ट केलेत ना, त्याचं फल तुमच्या आयुष्यात तुमच्या पदरात पडणार आणि ते सुख तुम्हाला बघायला मिळणार. बरं, नक्की नक्की. आणि मग महापुरुष सांगतात, गड्या चांगल्याच्या संगतीत राहा, चांगल्याच्या. मूर्ख माणसाच्या संगतीत जर आपण राहिलोत ना, बुद्धी तर सतेज होत नाही, पण आहे ते सगळं गळून गेल्याशिवाय राहत नाही. महाराज सांगतायत, अरे मूर्खाच्या संगतीत राहून कमावलेली इज्जत आणि इस्टेट गमावण्यापेक्षा जरा वारकऱ्याच्या संगतीत राहून हरिपाठ पाठ कर, तुझ्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कल्याणच होतंय महाराज. आमचे दादा नेहमी सांगतात, काय लोक वर्तमानपत्र वाचतात. वर्तमानपत्र येते ना, महिन्याला एकदा असते ते, रोज असते. आपली त्याची गाठ फक्त चिवड्याचा पुडा बांधतानाच व्हायची. हा, पेपर पेपर, मराठीत पेपर, इंग्रजीत वर्तमानपत्र. हा तसं बरोबर, लय हुशार आहे ते, आरळच आहे ते. ऐका, दादा सांगतात आमचे, जितक्या माणसानं वर्तमानपत्र गोडीनं वाचावणं, तितक्याच गोडीनं जर माणसानं ज्ञानेश्वरी वाचली ना, झालं त्याचं कल्याण. काही दुसरं करायची गरज पडत नाही. आणि म्हणून तुकोबराय सांगतात, जरा 4 चौघात बसायला शिका, असे घर घुशासारखे राहू नका. जरा चांगल्याच्या संगतीत चांगल्या लोकांत बसायला शिका. मग आरळ मधली परिसरातली लोक विचारतील का, हो तुकोबराय सांगतात ना 4 चौघात बसा, मग आता आम्ही कोणात बी बसणार. कोणातही नाही बसून चालणार. तुम्ही कोणातही जर बसलात तर मग मात्र तुमचं समाधान बिघडल्याशिवाय राहणार नाही.
बैसता कोणा पे नाही समाधान, बैसता कोणा पे नाही समाधान, बैसता कोणावे नाही समाधान, बैसता कोणावे नाही समाधान. विवरे हे मना त्याची सोयी, विवरे हे मना त्याची सोयी, विवरे मना त्याची डोई, विवरे मना त्याची डोई. वनामध्ये बसण्यात समाधान नाही, चांगल्या लोकात बसण्यात समाधान आहे. करणं किती हुशार, पण वाईटाच्या संगतीनं जीवन बर्बाद झालं, नावाला सुद्धा शिल्लक राहिलं नाही. त्या 100 लोकांचं तर नाव कोणी पान टपरीला सुद्धा देत नाही कोणी नाव त्याचं. असं ऐकलंय का दुर्योधन पान शॉप, दुःशासन मसाला विक्री, अहो पान टपरीला सुद्धा लावत नाही कोणी. पण त्यांच्या संगतीत करणं एवढा मोठा बहादूर गडी, पण सगळं जीवन बर्बाद झालं. महाराज सांगतायत जगाच्या संगतीत काय राहता गड्या, एक तर देवाच्या संगतीत राहा, नाहीतर संतांच्या तरी ओळीला बसा, त्याच्या तरी पंक्तीला बसा. जगाच्या पंगतीत सुख नाही मिळणार. पतन पंगती जगाची, पतन पंगती जगाची, पतन पंगती जगाची, सगळा अभंग काय सुटेल याचे काय आपण लिहून घेतलं नाही. एकच ओळ आहे फक्त, तेवढी सोडवणारे. महाराज सांगतायत पतन पंगती जगाची, जगाच्या पंगतीत आपल्या जीवनात पतनच आहे. मग म्हणे जगातली एकच ओळ चांगली फक्त, ती म्हणजे संतांची. संतांच्या ओळीला बसलात ना काहीच लागत नाही, सगळं काही मिळतं, सगळं काही. आणि म्हणून आज तुकोबाराय सुद्धा प्रार्थना करता, ईश्वरा काय पाहिजे ते घे रे, काय पाहिजे ते घे. तुला गुळ पाहिजे असेल तर गुळ घे, काय पाहिजे ते घे. उग पंच होता मधला त्या, तुला काय पाहिजे ते घे, पण एक कर, मला संतांच्या ओळीला बसव. देवय महाराज तुला ठकडा आहे. देवाने सांगितलं महाराज असं नाही, काहीतरी द्यावं लागते. मग म्हणे कसं देवा. महाराजांचा अभंग आहे, महाराज देवाच्या स्वभावाचं वर्णन करतात, घेशी तेव्हा देशी. परत ऐका, घेशी तेव्हा, पण नाही डोकं तिकडं नाही न्यायचं, हे घेण्या देण्याच बोलायलो मी. घेशी तेव्हा देशी ते तिकडं नाही लावायचं. घेशी तेव्हा देशी. महाराज सांगतात अगोदर घेतोस ना दत्तम उपतिष्ठते. ज्ञानोबराय सुद्धा वर्णन करतात ना, तपेवीन दैवत दिदिल्या वीन प्राप्त, त्याला दिल्याशिवाय नाही मिळत. आणि मग तुकोबाराय सांगतात काय पाहिजे तुला, काय देण्यासारखं माझ्याकडे आहे तरी काय. आम्ही सदैव सुडके जवळी येतात चोरदाके, अशी माझी परिस्थिती. देवा घर तुला दिलं असतं पण घरही नाही माझ्याकडे. देवा तुला धन मी दिलं असतं पण आम्हाघरी धन शब्दांची रत्ने, हे आमच्या घरचं धन आहे, तुला काय त्याचा उपयोग आहे. काहीच देऊ शकत नाही देवा, फक्त एक देऊ शकतो, तो म्हणजे माझा जीव आहे.
आणि तेवढा जीव बळी घे आणि आम्हाला आता संतांच्या ओळीला माझा बसव. जीव घेऊन या बळी. आता माझा जीव घेऊन या बळी. आता माझा जीव आता माझा जीव घेऊन या बळी. महाराज सांगतात देवा माझा जीव बळी घे बळी. आपल्या आयुष्यात सुद्धा तुम्ही थोडस परीक्षण करून पहा. बळी दिल्याशिवाय सुखाचे दिवस नाही पाहायला मिळत. इथं बसलेल्या प्रत्येक लेकराच्या जीवनातला जो सोन्याचा दिवस आहे ना, तो आपल्या बापाच्या दिलेल्या बळीमुळंच आहे. प्रत्येक क्षणाक्षणाला प्रत्येक बाप आपल्या वेळेचा, आपल्या धनाचा, आपल्या आयुष्याचा बळीच देतो लेकरासाठी बळी. आणि त्याच्यासाठी सोन्याचा संसार उभा करून देतो. त्याच्या पदरात टाकतो महाराज, त्याच्या पदरात टाकतो. बळीच आहे हा बळी. वारकरी संप्रदायाची एवढी गोड फळं चाखायला मिळतात ना. किती गोड स्वागत झालं, किती किती आटापिटा. आमच्या कुलदीपरावांचा, आमच्या राकोंडी महाराजाचा, नानाचा, सगळीच मंडळी, सगळ्याचे नाव काय आणखीन पाठ झाले नाहीत बरं का, माफ करा. सगळ्यांचाच किती आटापिटा. आले का, आले का महाराज, आले का, आले का. आता जाताना फक्त गेले का असे लावा. ऐका हे प्रेम कशामुळे. मी मगाशी बोलून गेलो, ज्ञानोबारायांचं नाव घेतोत ना म्हणून हे प्रेम. एवढं सगळं वैभव पाहायला मिळतं ना, ही ज्ञानोबारायांची कृपा आहे. अरे ज्ञानोबारायांच्या माय बापाने आपला बळी जर दिला नसता तर हे सगळं विश्व उभं राहिले नसतं. एवढं सगळं आपल्याला पाहायला नाही मिळालं असतं, नाही मिळालं असतं. आठवा जरा. अरे इंद्रायणीच्या काठावरती ब्रह्मवृंदाची ज्या वेळेस सभा बोलवण्यात आली, न्यायशास्त्राची पानं ती मंडळी इचकतायत आणि न्यायदानाची अपेक्षा करून भिकाऱ्यासारखा उभा असणारा विठ्ठलपंत अपेक्षा करतोय. अरे रात्रीचे 11 वाजत आले तरी माझ्या पदरात न्याय मिळत नाही. ही माणसं माझ्या लेकरांना समाजात घेतील का. रात्रीच्या 12 वाजता काळे ढगले घातलेल्या, मोठे मोठे कपडे घातलेल्या लोकांनी न्याय पदरात टाकला. न्याय विठ्ठलपंतांच्या. न्याय कसला, तो अन्यायच. आणि ती बोलती झाली मंडळी. विठ्ठलपंत आतापर्यंत इतिहासामध्ये असा गुन्हा कोणी केला नाही. विठ्ठलपंत, या तुमच्या झालेल्या गुन्ह्याला फक्त एकच शिक्षा आहे, ते म्हणजे देहांत प्रायश्चित्त. मरावं लागेल तुम्हाला, मरावं लागेल. शब्द ऐकल्याबरोबर तर पायाखालची जमीन सरकली, दहाड दिशे खाली पडतात. विठ्ठलपंतांना उठा म्हणण्या इतकी सुद्धा माणुसकी आळंदीकरामध्ये शिल्लक राहिली नव्हती. माईबाप ऐका. पहाटेचा मंद मंद वारा लागला, ती भोवळ जागी झाली. विठ्ठलपंत उठतात, आपल्या घराकडे पावलं टाकत टाकत चालतायत. वाटेत सिद्धेश्वराचं मंदिर लागलं. लक्षात आलं जाऊयात त्या मंदिरामध्ये आणि त्या सिद्धेश्वराला विचारूयात, बा सिद्धेश्वरा, आळंदीकरांनी माझ्यासाठी दिलेला न्याय तुला मान्य आहे का. गाभाऱ्यात प्रवेश केला. महादेवाच्या पिंडीला कवटाळून आपल्या अश्रूंनी अभिषेक घातला. अश्रूंनी अभिषेक घालता घालता मनात ते मनात विचारतात, बा सिद्धेश्वरा, आळंदीकरांनी मला ज्या माझ्यासाठी न्याय दिलाय, देहांत प्रायश्चित्त, हे तुला मान्य आहे का. शांत असणारा तो गाभारा पण कुठून असा वारा आतमध्ये शिरला. गरगर 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 असा आवाज झाला आणि जणू काही तो आवाज विठ्ठलपंतांना बोलत होता. विठ्ठलपंत, देहांत प्रायश्चित्त. दाही दिशा शून्य झाल्या.
बाहेर पडतात. अश्वत्थ वृक्ष दृष्टीस पडतोय. ज्या वृक्षाखाली रुक्मिणीचं माझं मनोमिलन झालं, वाटतंय एकदा विचारावं त्या अश्वत्थाला. कवटाळून मिठी मारली, त्या अश्वत्थाला डसा डसा रडून विचारतात विठ्ठलपंत, बा अश्वत्था, तुझ्या साक्षीनं पुन्हा ग्रस्त आश्रमामध्ये प्रवेश केला, मला देहांत प्रायश्चित्त मिळालंय, हा न्याय तुला मान्य आहे का? त्या झाडाची पानं अशी सळसळ सळसळ करती झाली आणि त्या पानांचा आवाज विठ्ठलपंतांना बोलत होता, विठ्ठलपंत देहांत प्रायश्चित्त. आपल्या झोपडीपर्यंत येतात, ते दार उघडलं. पत्नी आपलाच हात उशाला देऊन तशीच झोपी गेली होती वाट पाहत. आवाज झाल्याबरोबर तर रुक्मिणी आईसाहेब जाग्या झाल्या आणि विचारतात, नाथ आलात तुम्ही? दिला न्याय नाथ? काय न्याय दिला? आपल्या लेकरांना घेतो म्हटले का समाजामध्ये? हे शब्द ऐकल्याबरोबर तर दोन्ही डोळ्यांच्या धारा थांबत नाहीत. एक एक शब्द सुद्धा बोलू शकत नाहीत. एक शब्द सुद्धा. नुसते रडतायत नुसते. सांगा ना, माझा जीव जायची वेळ आली हो, सांगा ना काय न्याय दिला? विठ्ठलपंत बोलतात, रुक्मिणी माझ्यासाठी माझ्या जीवाचं बलिदान मागितलंय, बळी मागितलाय, माझा बळी, देहांत प्रायश्चित्त माझ्यासाठी सांगितलंय. निघालो, निरोप दे रुक्मिणी. आईसाहेब सुद्धा सोबत निघतात. नाथ रामप्रभूला वनवास झाला होता, सीता सोबत गेली ना, मी सुद्धा येणार. रुक्मिणी आपल्याला लवकर गेलं पाहिजे, चल लवकर. दार बंद केलं, निघतायत महाराज. ती मायच आहे. लेकरांची आठवण आली, मालक थोडं थांबावं, माझ्या लेकरांचा आलाबाला शेवटची भेट घेऊन येते, पुन्हा त्यांना नाही पाहता येणार आयुष्यामध्ये. रुक्मिणी आईसाहेबांनी बंद केलेलं दार उघडलं, आतमध्ये प्रवेश केला. निवृत्ती दादाच्या गालाचा आलाबाला घेतला माईबाप. ज्ञानोबरांच्या गालाचा आलाबाला घेतला, एक मुका घेतला आणि चिमुकल्या मुक्ताईच्या गालाचा आलाबाला घेण्यासाठी ती माय खाली वाकली. डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. टप 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 अश्रू त्या गालावरती पडले. आईसाहेबांनी आपला पदर पुढं केला आणि मुक्ताबाईच्या गालावरचं पाणी पुसलं. मुक्ताबाईच्या गालावरचं पाणी नाही पुसलं, माझ्या चिमुकल्या मुक्ताबाईच्या जीवनातलं मातृत्वाचं नातच पुसून टाकलं. कडे लोट होत आहेत, कडे लोट. आपला बळी दिला आणि ज्ञानोबरांच्या माय बापाच्या या बलिदानावरती हा वारकरी संप्रदाय इथं उभा राहतोय. ऐकताय? वारकरी संप्रदाय उभा. देवनी या जीवन देवनी या जीवन देवनी वडिले साधिया लाठा. तुम्हाला सांगू, ज्ञानोबारांची कधी आठवण विसरायची नाही. काळीसाहेब म्हणत होते, कधीच नाही विसरायची. तुम्हाला सांगू, तुम्ही माझ्या ज्ञानोबारांकरता फक्त 2 पावलं टाका. ज्ञानोबारांकरता तुम्ही 2 पावलं टाका. तुमच्या संकट काळामध्ये माझे ज्ञानोबार आहेत तुमच्यासाठी 1000 पावलं चालत येतील. 1000 पावलं. ऐकताय तुम्ही? त्यांच्याच बलिदानावरती हे सगळं विश्व उभं आहे. या गावातला कुणी जर सैन्यात असेल ना, तर त्यालाही विचारा बळी किती महत्वाचा असते. त्याचेही शब्द असतील. महाराज ही माझी मायभूमी ना, या मायभूमीला संतुष्ट ठेवायचं असेल, या माझ्या मायभूमीला जर मुक्त ठेवायचं असेल, तर माझ्यासारख्या जवानाचा, माझ्यासारख्या सैनिकाचा बळीच गेला पाहिजे. त्याच वेळेस मिळतं महाराज, नाही असं सहज मिळत, सहज नाही मिळत. तलवारों पे सर वार दिए, अंगारों में जिस्म जलाया है, तब जाके कहीं हमने सर पे ये केसरी रंग चढ़ाया है.
तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू। तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू। केसरिया बलिदान आहे महाराज, प्रत्येक माझ्या वीर पुरुषानं हे बलिदान दिलं म्हणूनच आपल्याला स्वातंत्र्याची फळं चाखायला मिळतात ना. आज तुकोबाराय सुद्धा म्हणताय, देवा अनेकाचे बळी घेतलेस रे तू, अनेकाचे बळी घेतलेस, आता तरी आमच्या पदरात टाक, टाक आमच्या पदरामध्ये. काय पाहिजे महाराज तुम्हाला? महाराज सांगतात, नाही मागत संसारासाठी, नाही माझ्या लेकरा बाळांसाठी मागत, फक्त माझ्या जीवनात मला उद्धार मिळावा याच्यासाठी एक गोष्ट मागतो, बैसवावे ओळी संतांची. या संतांच्या ओळीला मला बसव. संतांच्या ओळीला काय काय मिळतं पुढच्या वर्षी. श्यामचे तरुण पोरं म्हणते तुला पुढच्या वर्षी यायचंय का? मग तुम्ही बोलवल्यास मी येणारच आहे. फक्त बसवले. ऐका, संतांच्या ओळीला बसव. महाराज कशासाठी मागतायत तुम्ही, कशासाठी हे इच्छा व्यक्त करतायत? तर तुकोबारे सांगतात, येतील अंतरा शिष्टांचे अनुभव, मला अनुभवाची गरज आहे देवा. अनुभव येते पाहिजे, साचार शब्दाचे गौरव कामाने. तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव, शब्दाचे गौरव कामाने. अनुभव येते पाहिजे, साचार न चलती सार आम्हा पुढे. अशी प्रमाणे अनुभव फार महत्वाचा. किती महत्वाचा? ते अकबर बिलबल असे सहज रस्त्याने जात होते आणि सहज रस्त्याने जाता जाता गप्पा सुरू झाल्या. म्हणे बिरबल मला एक स्वप्न पडलं. म्हणे कसं राजेसाहेब? आता आपण जसं चाललोत ना, मला तसंच स्वप्न पडलं. म्हणे तू मी स्वप्नामध्ये असं चाललो होतो, असं रस्त्याने जाताना असे दोन खड्डे होते असं. म्हणे काय झालं राजेसाहेब पुढं? म्हणे काही नाही, संध्याकाळची वेळ होती, आपल्या दोघाला दिसलं नाही ना, आपण दोघेही खड्ड्यात जाऊन पडलो. बरं राजेसाहेब वाईट झालं, खड्ड्यात आपण पडलो. अरे पुढं ऐक ना. म्हणे ज्या खड्ड्यात मी पडलो तो खड्डा होता मधाचा, ज्या खड्ड्यात तू पडला तो खड्डा होता घाणीचा. आलं लक्षात का? सांगू इचकून. तो खड्डा होता घाणीचा. तुझं अंग घाणीनं भरलं, माझं अंग मधानं भरलं. बिरबल म्हणला राजेसाहेब वाईट झालं, वाईट झालं बरं का. अरे काय तुझं अंग घाणीनं भरलं? राजा हसायला लागला. अपमान झाला बिरबलाचा, अपमान झाला. पण तो बिरबलच आहे. हुशार माणसाच्या नादाला सहजासहजी कोणी लागायचं नाही. लई बेकार असते ते, त्याचा नादच करायचा नाही कोणी. तो बिरबल होता. दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच प्रसंग. आणि मग आता बिरबलाची बारी होती. बिरबल म्हणलं राजेसाहेब काय नवल, तुम्हाला जसं काल स्वप्न पडलं तसंच मला स्वप्न पडलं. म्हणे असं? हा म्हणे कॉपी करायला लागला गाड्या तू आता? हो म्हणे राजेसाहेब, माझ्या स्वप्नात तुम्ही आला, असंच आपण रस्त्याने चालत होतो, दोन खड्डे होते. बिरबल म्हटला, आपलं राजेसाहेब अकबर म्हटला, अरे हे तर मी कालच सांगितलं ना. बिरबल म्हटलं आमचं ठरलेलं असते, गाव बदललं की तेच सांगायचं. गाव बदललं की तेच सांगायचं. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, युट्यूबवर चेक करा, सगळं वेगवेगळं सांगतो मी. नेहमी वेगवेगळंच सांगतो. ऐका, म्हणे आपण रस्त्याने जात होतो, दोन खड्डे होते, दोन्ही खड्ड्यामध्ये जाऊन पडलो. म्हणे तर कालच झालं. म्हणे पुढं काय झालं? राजेसाहेब तुमचं अंग मधानं भरलं, माझं अंग घाणीनं भरलं. तुमचं अंग मधानं भरलं, माझं अंग घाणीनं भरलं. आपण खड्ड्याच्या बाहेर आलो, रस्त्याने असे चालत होतो. चालता चालता दोघांच्याही मनात एक इच्छा निर्माण झाली आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तुम्हाला चाटत होतो, तुम्ही हा. आता जरा दृष्टांताकडे या. हा फार किळस आणू नका, दृष्टांताकडे या. आता काय तात्पर्य? आपण पडलोत कुठल्या खड्ड्यात याच्यापेक्षा आपण अनुभवतोय काय, याला फार मोठं महत्व आहे. आणि म्हणून आमचे श्री गुरु, आमचे सूर्यपांजी महाराज आवळगावकर नेहमी सांगत असतात बरं का, मला त्यांनीच तयार केले. मला दुसऱ्याचं नाव घेण्याची इच्छा सुद्धा होत नाही, नाही होत मला इच्छा.
आपल्या बापानंच आपल्याला शिकवले तर आपला बापच आपला गुरु. वा, वा, वा. काही गरज नाही. अगदी गायनापासून कीर्तनापासून वागण्यापासून सगळं त्यांनी शिकवलंय. म्हणून आमचे दादा नेहमी सांगत असतात, माणूस गोड झाला, अनुभवाने मनुष्य गोड होत असतो अनुभवाने. आणि तुकोबाऱ्यांचं प्रमाण त्याला लागू पडते. पिकली या शेंदे कडूपण गेले, कडूपण गेलं पाहिजे. ही लेकरं उभी आहेत ना, आरळ मधलीच आहेत का? बाहेर गावची आहेत का? आरळ मधले कुठे आहेत? इकडून आहेत का? हा, धन्यवाद. हे म्हातारी माणसं जी गोड असतात ना, चांगली गोड स्वभावाची, ती मग लेकराच्या गळ्यात टाळ बांधतात, त्याला ते गाठ मारून देतात. बाळा वाजव, आबा चुकन ना, हाय काय होत नाही, चुकलं तर चुकलं, आपलेच महाराज आहेत, काय नाही वाजवतो टाळ, असं म्हटलं की गावात भजने तयार होतात. परमार्थ वाढीच लागते. पण त्याच ठिकाणी आमच्या आवलगाव सारखं एखादं म्हातारा असलं ना, कार्ट्या तुला टाळ वाजवता येत नाही, काय ना, ठेव खाली टाळते. ते म्हणते अण्णा हे तुमचा टाळ, ते तुमचं भजन, जाऊ द्या चुलीत चाललो मी घरी. ते घरी जाते, पुन्हा येत नाही. म्हाताऱ्या माणसांनी लक्षात ठेवा, तुम्ही गोड झाले की नाही याची परीक्षा घेत चला. पहिली गोष्ट, आपलं अन्न कमी झालेलं असतं, अन्न आहार कमी झालेला असतो. 2, आपली झोप कमी झालेली असते. आणि 3, आपला राग कमी झालेला असतो. ज्याचा ज्याचा राग कमी झाला त्यानं समजायचं की गोडव्याकडे आपली वाटचाल चालू झाली. ज्याची ज्याची झोप कमी झाली त्यानं समजायचं गोडव्याकडे आपली वाटचाल चालू झाली. आणि ज्याचं ज्याचं अन्न कमी झालं त्याने समजून घ्यायचं आपली वाटचाल तिकडं चालू झाली. आता ऐका, अन्न कमी होण्याचे 2 फायदे आहेत. एक, जीवन गोड होतं, रोगापासून मुक्ती मिळते. आणि दुसरा फायदा, सुनबाई खुश. मग या वट्यावर गप्पा मारत्यात. तुला सांगू, आमचे मामाजी की नाही, त्यांना नाश्ताच लागत नाही. तू बनवितच नाहीस तर खाईल कुठून म्हातार. आमच्या मामांजींना संध्याकाळचं जेवणच लागत नाही. तू बनवितच नाहीस तर देशील काय त्याला. फायदा होतो घरात, आनंद होतो. चला, तुकोबराय सांगतात, येतील अंतरा शिष्टांचे अनुभव, तळमळी जीव तया सुखा. महाराज कशासाठी पाहिजे तुम्हाला? विस्तारली वाचा फळवी नवेल, कोरडेची बोल पोस वांजे. आणि तुकोबाराय शेवटचं सांगतात, देवा एक तर मी माझा आज जीव देईन, जीव माझा आज मी देईन, आणि मला जर माझं इच्छित तू दिलं नाहीस तर आता मी तुझा तरी जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. तू का म्हणे आलो निर्वाणाचे वरी, आलो याच्यातच आला म्हणा आता.
इस दरबार में वही लोग आते हैं जिसे